आपण पाहूया की हा शाऊल कोण आहे. And he comes from Benjamin background, and God chose him. आणि तो त्या बेंजामिन वंशामधून आलेला होता आणि देवाने त्याची निवड केली. And now today we are going to see there are three anointings, or God, anointing, you can say that Saul was anointed, appointed as a king over Israel. आणि मग आज आम्ही पाहणार आहोत 3 अभिषेक ज्या परमेश्वरानं त्या शाऊलाला 3 वेळा अभिषेक झालेला आहे आणि कसं परमेश्वरानं त्याची निवड त्या इस्रायलावरती राजा म्हणून केलेली आहे. And the question, there are many questions comes, and we are going to compare and see how even God anoints Samuel anoints Saul, then he rejects Saul and anoints David to be king over Israel. आणि मग आम्ही थोडीशी तुलना पण करणार आहोत की कशा प्रकारे शमूएलनं शाऊलाला अभिषेक केला आणि त्याची निवड इस्रायलावरती राजा म्हणून झाली. देवानं त्याला निवडलं होतं, त्याला कारण लोकांनी मागितलं होतं. आणि मग त्याच्यानंतर देवानं त्या राजपदावरून त्याला जुगारून टाकलं आणि कशा प्रकारे दाविदाला पुढे अभिषेक करण्यात आला आणि दाविदाला राजा म्हणून नेमण्यात आलं. It's so wonderful to study. हे खूप सुंदर आहे अभ्यास करण्यासाठी. You need a lot of patience and alertness to sit and listen. आणि मग ह्यासाठी मात्र खूप धीराची गरज आहे आणि आमचं जे लक्ष जे केंद्रित या विषयाकडे करून ऐकण्याची आम्हाला गरज आहे, गांभीर्याने ऐकण्याची गरज आहे. Because if you study, then only you will understand. कारण ज्यावेळेस मी अभ्यास करणार आहे तेव्हाच तुम्हाला समजणार आहे. First thing we saw that turn with me to book of 1 Samuel chapter 10 verse 1. आणि पहिली गोष्ट जी आम्ही पाहिली त्याच्या पहिले शमूएल याचा 10वा अध्याय आणि पहिलं वचन आम्ही बघणार आहोत. Then Samuel took a well of oil and poured it upon his head and kissed him and said, Is it not because the Lord hath anointed thee to be captain over his inheritance? मग शमूएलने तेलाची कुपी घेऊन शाऊलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे, तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना. Now last Sunday we saw that Lord taught us that how Saul's father Kish had lost his asses, and he sends his son Saul with his servant to go in search after it. आणि गेल्या वेळेवरही आपण पाहिलेले आहे की शाऊलाचे जे वडिलांना बापाने काय केलं ते किशानं आपली गाढवं त्याची हरवलेली होती. त्याची गाढवं हरवल्यावर त्यांना आपला मुलगा शाऊल आणि त्याच्याबरोबर एका सेवकाला लावून दिलं की तू जा आणि काय करणार की ती गाढवं शोधून आण. When we are in need, when we are in problem, when we lose something, that is the time we saw that we seek after God. आणि मग ज्यावेळेस आम्ही समस्येमध्ये असतो, काहीतरी आमचं गमावलेलं असतं, आम्हाला कशाचा तरी शोध असतो, ती वेळ आहे ज्यावेळेस आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये येतो किंवा देवाच्या शोधामध्ये आम्ही येतो. And even we saw that, finally they decided, Saul and his father servant, they decided to go to the man of God, whose name is Samuel, to go and inquire about it. आणि मग शेवटी सगळीकडे शोध घेतल्यानंतर आपण बऱ्याचदा पहिल्यांदा लगेच आम्ही देवाकडे येत नाही. आम्ही आमच्या शक्तीवरती, आमच्या बुद्धीवरती आम्ही सगळं काही करण्याचा प्रयत्न करतो. ह्या दोघांनीही केलं, सगळीकडे शोधलं. ज्यावेळेस त्यांना सापडलं नाही त्यावेळेस त्यांनी दोघांनी जो सेवक आहे त्या सेवकाने सांगितलं की इथे देवाचा दास आहे जो भविष्यवक्ता आहे आणि त्याच्याकडे जाऊया, तो कदाचित आम्हाला त्यामध्ये सहाय्य करेल. God is faithful God. आणि परमेश्वर विश्वसनीय देवा. He speaks through his servant to his people. आणि तो त्याच्या सेवकांच्या माध्यमातून त्याच्या लोकांशी तो बोलतो. But it is our portion, our duty that we need to accept and understand that. मग ही आमची जबाबदारी आहे की जे सेवक बोलतात त्याला आम्ही समजून घ्यायला पाहिजे, आम्ही त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. We need to honor and respect the man of God. आणि आम्ही देवाच्या सेवकांचा आदर केला पाहिजे. And that's why Saul said, how we can go to him with a bare empty-handed. आणि म्हणून शाऊलाने पण तिथं म्हटलेलं आपण आवाज बघितलेला आहे गेल्या आठवड्यामध्ये, कसं आम्ही त्या सेवकाकडे रिकाम्या हाताने जायचं. So servant said, I have something
so we will give and He will definitely help us. आणि मग तिथं त्या सेवकांना म्हटलं की थोडंफार माझ्याकडे आहे, आम्ही तेच देऊया आणि नक्कीच तो आपल्याला आशीर्वादित करेल, आपल्याला सहाय्य करेल. We are not here, to please somebody or, we are not giving any bribe so that He would do some favor on us. आणि मग इथं आम्ही कोणाची तरी स्तुती करायला किंवा थोडक्यामध्ये चापलुसी करायला आपण नाही आहोत किंवा काहीतरी द्यायचं आणि मग आपल्याला मग भ्रष्टाचाराच्या माध्यमातून लाच द्यायची आणि मग तो आपल्याला आशीर्वादित करेल, यासाठी नाही येते. But the scripture tells us that we need to honor God and His servant in our life. आणि वचन आम्हाला सांगतं की आम्ही देवाचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या सेवकांचा आदर केला So पाहिजे. as Saul and his servant, they went to Samuel, and then we know the story. We read that they went for food and food was prepared, everything, and they took rest. And he did even Samuel mentioned that don't worry about what you have lost in 3 days' march. When you are sitting here, concentrate on me and in the presence of God. आणि खूप सुंदर आहे ज्यावेळेस ते तिथे जातात, जणू काही शमूएल संदेशला त्यांचीच वाट पाहत असतो. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मंदिरात जाण्यासाठी त्याला सांगितलं जातं, जेवणावळीला त्यांना बसवण्यात येतं, ते जेवतात आणि मग संदेशात त्याला म्हणतो की तू काळजी करू नको, जे तुझं हरवलेलं आहे ते तुला सापडलेलं आहे तुझ्या बापाला, तर तू इथं बस आणि इथं तुझं लक्ष देवाकडे असू दे. So when we are in the presence of God, we need not have to worry about anything in the past what we have lost. आणि म्हणून हेच आपल्याला उत्तेजन आहे की ज्यावेळेस आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये बसतो त्यावेळेस आम्ही कशासाठी चिंता करण्याची गरज नाही. जे काही आम्ही आमच्या मागच्या जीवनामध्ये किंवा जे काही आमचं हरवलंय त्याच्यासाठी चिंता होऊ नका. Our God holds our future. आणि आपल्या देवाला आपलं भविष्य माहिती असतं. And He has a beautiful and better, blessed plans for our life. आणि त्याच्याकडे आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी उत्तम योजना आहे. After they went there and they took a rest in the night, next morning they were on the floor, and then Samuel goes and wakes them up, and I will let you go on your way. आणि मग त्या रात्री ते विश्रांती घेतात आणि ज्यावेळेस ते उठतात सकाळी समूएल त्यांना जाऊन उठवतो आणि त्यांना मार्गस्थ करतो. You can read maybe 9th chapter verses 25 to 27. And when they came, when they were come down from the high place into the city, Samuel communed with Saul upon the top of the house. And they arose early, and it came to pass about the spring of the day that Samuel called Saul to the top of the house, saying, Up, that I may send thee away. And Saul arose, and they went out, both of them, he and Samuel abode. And as they were going down to the end of the city, Samuel said to Saul, Bid the servant pass on before us. And he passed on, but stand thou still a while, that I may show thee the word of God. मग त्या उच्चस्थानावरून उतरून ते नगरात आले. तेव्हा त्याने धाब्यावर जाऊन शाऊलाशी एकांतात बोलणे केले. सकाळी ते पहाटेस उठले व सूर्योदयाच्या सुमारास शाऊल धाब्यावर होता. त्या शमूएलाने हाक करून म्हटले, उठ, मी तुझी रवानगी करतो. शाऊल उठला आणि तो व शमूएल असे दोघे बाहेर पडले. गाव संपतो तेथे खाली उतरत असता शमूएल शाऊलास म्हणाला, आपल्या गड्याला पुढे जाऊ दे. त्याप्रमाणे तो पुढे गेला. तू अमर थांब, मी तुला परमेश्वराचा संदेश ऐकवतो. Dear people of God, माझ्या प्रिय, many times some things God has been showing, and I want to speak to you and encourage you. आणि पुष्कळ वेळा परमेश्वर आपल्याला काहीतरी सांगत असतो आणि बोलत असतो. God is speaking to me now. I want to share something to you and encourage you. आणि देव माझ्याशी आता इथं बोलत आहे आणि मी तुम्हाला काही उत्तेजन करू इच्छितो. Saul and his servant went to Samuel. आणि शाऊल आणि त्याचा जो सेवक आहे ते शमूएलाकडे गेले. Samuel said, Go before me in the high place. आणि शमूएल त्यांना म्हणाला की माझ्या पुढं
तुम्ही त्या पवित्र स्थानामध्ये, त्या उंच स्थानामध्ये जा. High place is nothing but the house of the Lord in the presence of the Lord. आणि मग उंच स्थान हे दुसरं तिसरं काही नाही तर देवाचं मंदिर आणि देवाची उपस्थितीचं स्थान आहे. And that's where the place, they had a meal together. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित भोजन केलं. That is that we come in the house of God, in the presence of God, and that's when we take the word of the Lord as our daily meal, because Jesus said, I am the bread of the life. आणि मग अशा म्हणूनच आम्ही प्रभूच्या मंदिरामध्ये येतो, त्याच्या उपस्थितीमध्ये येतो आणि वचनाची आकार आम्ही मोडत असतो, कारण देवाचं परमेश्वर येशू ख्रिस्ताचं वचन सांगितलेले आपल्याला. येशू ख्रिस्त म्हणाला की मनुष्य केवळ भाकरीने नाही जगणार, तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक शब्दाने तो जगेल. Many people पुष्कळ लोक are only Sunday attenders are there. आणि फक्त रविवारी ते सभेला येतात. Many are there, those who are only in the special meetings they are present. आणि पुष्कळ जण असे असतात की फक्त काहीतरी विशेष प्रार्थना जर असेल तरच ते येतात. Special meeting. आणि विशेष सभा असतील तर ते येतात. And then especially they want to be prayed over. They want that servant of God to be prayed for them. आणि मग त्याची विशेष इच्छा असते की देवाचा तो सेवक आहे त्याला डोक्यावर हात ठेवावा आणि प्रार्थना करावी. When God has been blessing you, actually, I don't know going to deep into that, but it is good to go for meetings and come to Sunday. आणि मग हे खूप चांगलं आहे सभेसाठी जाणं, रविवारी सभेमध्ये येणं. But Samuel said to Saul, stay at night, you be here. And Samuel and Saul, they went both of them on the top of the floor. आणि मग त्या शमूएलाने शाऊलास सांगितलं की तू रात्री इथंच राहा. आणि शमूएल आणि शाऊल त्या धाब्यावर उंच खोलीमध्ये ते गेलेले आहेत. And they had a time together. Samuel communed with Saul upon the top of the house in the 25th verse. आणि मग आपल्याला त्या दोघांनी काय केलेलं आहे, एकत्र वेळ घालवलेला आहे. That is very, very important. आणि ती एकत्र वेळ घालणं, एकमेकांशी संवाद साधणं हे खूप महत्त्वाचं आहे. That's why I also tell many of you people from the church that come sometime home, we will spend time together. That is the reason that some things God reveals to us to show something to you. आणि म्हणूनच मी बऱ्याचदा मंडळीच्या सर्वांना मी सांगत असतो की कधीतरी या वेळ काढून घरी या, आपण एकत्र बसूया, एकत्र प्रार्थना करूया. आणि अशा वेळेस परमेश्वर काही गोष्टी दाखवतो तुम्हाला सांगण्यासाठी, तुमच्यावरती मार्गदर्शन करण्यासाठी. And then that's where we see that further also God speaks to Samuel, to speak to Saul, and in other words, he counsels him. आणि मग आपण त्यामध्ये पाहिलं की आधी सुद्धा शमूएलाशी देवानं बोललेलं होतं, शाऊलाबद्दल सांगितलं होतं. मग दुसऱ्या पश्चिमेसोबत त्या गोष्टी घडून आलेल्या ज्यावेळेस शाऊल तिथं गेलेला आहे. On next day morning, as they arose, Saul and his father's servant, both of them, they're on the way. Then Samuel said, let your servant go ahead. You be behind. I want to give the word of the Lord to you. आणि मग ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी ते उतरून येत आहे, त्यांना पाठवणी तो करत आहे, त्यावेळेस खालीच गाव संपत आल्याजवळ, म्हणजे वेशी जवळ आल्यावर तो म्हणतो की तुझ्या सेवकाला पुढे जाऊ दे, तू आता माझ्या जवळ थांब आणि मला तुला देवाचा संदेश, देवाचं वचन तुला सांगायचं. So first thing we see in the chapter 10 verse 1, that is where first anointing that has been taken place in the Saul's life, that is secretly and personally. Samuel takes the oil and pours upon Saul and anoints him to be king over Israel. आणि मग अशा प्रकारे आम्ही बघतो की जे पहिला अभिषेक जो आहे शमूएलाने शाऊलावर केलेला आहे तो गुप्त रीतीचा अभिषेक आहे, कारण तिथं फक्त शमूएल आणि शाऊल होता. त्याच्या सेवकाला सुद्धा पुढे पाठवलेला आहे आणि तो संदेश देवाचा जो आहे तो त्यांना अभिषेक त्याला केलेला आहे. आणि तो संदेश देवाचा जो आहे की तुला राजा म्हणून निवडलेला आहे, ते गुप्तपणे त्याला तो संदेश दिला आला आहे. And not just he gave a message, but he poured out the oil upon his head and anointed him to be king over Israel. आणि फक्त संदेशच दिला असं नाही, तर त्यांना त्याच्यावरती तेलाचा अभिषेक केलेला आहे आणि त्याची घोषणा केलेली आहे. But dear people of God, listen carefully. लक्ष करून काय
pay your attention and keep things in your mind that Saul is from the tribe of Benjamin. आणि मग तुमचं लक्षात असू द्या, तुमच्या डोक्यात ही गोष्ट ठेवा की शाऊल जो आहे तो बेंजामिन एका कनिष्ठ वंशातून आलेला होता. And among the families of Israel, Benjamin, he is the one of the least among all the families. आणि ज्या इस्रायल वंशाचे 12 वंश होते त्यामधला सर्वात खालचं जे कुळ होतं ते बेंजामिन वंश होता. But out of all that situation, all the problems, पण या सर्व समस्यांमध्ये सगळ्यांच्या सगळ्या विपरीत परिस्थितीमध्ये God chose Saul to be king over Israel. आणि देवाने शाऊलाची निवड केली त्या इस्रायलावरती राजा म्हणून. Last Sunday also we saw that, we may be coming, our background may be from some exactly as Saul came from. आणि मग कदाचित आम्ही गेल्या रविवारी पण पाहिलेले की आमची परिस्थिती सुद्धा जशी शाऊलाची परिस्थिती आहे त्याप्रमाणेच असेल. त्यावेळेस कुळामध्ये ते लहान होते, कदाचित आज आम्ही परिस्थितीमध्ये लहान असू, आम्ही आमच्या मानसिकतेमध्ये लहान असू. Among all our families, all people must be looking us down. आणि कदाचित आमच्या सर्व परिवारामध्ये सुद्धा आपल्याला कदाचित तुच्छ नसेल, नाही यांच्याकडनं काही नाही. But today you are not here by accident. पण आज तुम्ही अपघाताने इथं आलेले नाही. God has a plan and purpose for your life. That's why God has brought you here in His house. आणि देवाच्या तुमच्यासाठी, तुमच्या जीवनासाठी योजना आहे, उद्देश आहे, म्हणून देवाने तुम्हाला त्याच्या मंदिरामध्ये, त्याच्या उपस्थितीमध्ये आणलेला आहे. Dear people of God, माझ्या प्रिय, I was chosen in 1985. Nobody was with me. My family, friends, or my family members, nobody was there. आणि माझा 1985 ला माझी देवाने निवड केली. त्यावेळेस माझ्या बरोबर माझ्या मित्रांच्या मधून कोणी नव्हतं, माझ्या परिवारामधून कोणी नव्हतं, मी एकटा होतो. The crowd was there. आणि ती दुसरी गर्दी. But among that crowd, God chose me as a first fruit of ministry of New Life in Miraj. आणि मग त्या सगळ्या गर्दीमध्ये देवानं माझी निवड केली. पहिलं फळ, प्रथम फळ म्हणून ज्यावेळेस न्यू लाईफची सेवा इथं सुरू झाली मिरजेमध्ये, त्यावेळेस परमेश्वरानं माझी सुरुवात केली. I think among all the Arvadgi families, all the brothers, I was the worst one, and I would have become the worst than the worst. आणि मला वाटतं की सगळ्या आमच्या अर्वाडगी परिवारामध्ये आणि सर्व भावंडांच्या मध्ये सगळ्यात म्हणजे वाया गेलेला पूर्णपणे असा मीच होतो. And I think I would have become the worst and dead wrong. आणि मग त्या जर देवाला निवडलं नसतं तर मी आधीच वाहत गेलो असतो आणि नक्कीच माझं जीवन निघावून बसलो असतो. Why I'm telling you that, don't forget, keep in your mind that Saul is from the tribe of Benjamin. आणि मी का तुम्हाला हे सांगत आहे, तुमच्या लक्षात असू द्या, तुमच्या चित्तामध्ये हे साठवून ठेवा की शाऊल जो आहे बेंजामिन वंशाचा होता. The least among all the tribes. आणि सर्व वंशामध्ये जो खालचा वर्ग होता किंवा तुच्छ असं मानला गेलेला बेंजामिन वंशामधून तो आला. Today you may be the least among all your family, friends and all your relatives. आणि कदाचित आज तुम्ही देखील तुमच्या सर्व परिवारामध्ये, तुमच्या मित्र परिवारामध्ये तुम्ही अगदी खाली तुच्छ नजरेने तुमच्याकडे पाहत असेल, तुमच्याकडे खाली असा तुमचा दर्जा असेल. Even David also, all his brethren, the father and all the people in the city, all of them looked down upon David. आणि मी दावीदाबद्दल सुद्धा पाहिलेलं आहे, दावीद सुद्धा तसाच होता. त्याचा सगळा जो परिवार आहे त्या परिवारामध्ये आणि त्यांच्या सर्व कुळामध्ये, त्याच्या घराण्यामध्ये, गावामध्ये त्याला खालच्या दर्जाला पाहिलं जायचं. But among all of our Arvadgi families, God chose me. I was the worst failure person. आणि मग त्या सर्व अर्वाडगी परिवारामधून देवाने माझी निवड केली. मी सगळ्यात वाया गेलेला, नापास झालेला, काही कामाचं नाही असा होतो. Other all the people, they studied well, passed well, they went progressively. आणि मग बाकीचे सगळे जे भाऊ होते ते चांगला अभ्यास त्यांनी केला, चांगला यश त्यांना मिळालं आणि त्यांचा यशाचा जो आकडा आलेला वाढतच चाललेला होता. But in such a situation, I was the youngest and God chose me to be His servant. आणि अशा परिस्थितीमध्ये मी लहान होतो आणि देवानं माझी निवड केली त्याचा सेवक म्हणून. Today also God, among all your family members,
God has chosen you and appointed you here. आणि आज सुद्धा देवानं तुमच्या सर्व परिवारामध्ये तुमची निवड केलेली आहे आणि तुम्हाला इथं स्थापित केलेलं आहे. Further we see in 1 Samuel chapter 10 verse 20 to 24. आणि मग पुढे आपण पाहूया पहिले शमूएल याचा 10वा अध्याय 22 ते 24 वचन. And when Samuel had caused all the tribe of Israel to come near, the tribe of Benjamin was taken. When he had caused the tribe of Benjamin to come near by their families, and the family of Matri was taken, and Saul the son of Kish was taken, and when they sought him, he could not be found. Therefore they inquired of the Lord further, if the man should yet come thither. And the Lord answered, behold, he had hid himself among the stuff. And they ran and fetched him thence. And when he stood among the people, he was higher than any of the people from his shoulder and upward. And Samuel said to all the people, see ye him whom the Lord hath chosen, that there is none like him among all the people. And all the people shouted and said, God save the king. मग बन्यामिनी वंश कुळाकुळाने जवळ आणले, तेव्हा मात्रीच्या कुळाची चिठ्ठी निघाली व शेवटची किशाचा पुत्र शौल याच्या नावाची चिठ्ठी निघाली. त्यांनी त्याला शोधले पण तो कुठे सापडेना. तेव्हा त्यांनी परमेश्वराला आणखीन विचारले, तो मनुष्य येथे आला आहे काय? परमेश्वराने सांगितले, पहा तो सामान सुमानात लपून राहिला आहे. त्याने धावत जाऊन त्याला तेथून आणले आणि तो लोकांमध्ये उभा राहिला तेव्हा उंच दिसला. सर्व लोक केवळ त्याच्या खांद्याला लागले. मग शमूएल लोकांस म्हणाला, परमेश्वराने ज्यास निवडले त्यास तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही. तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, राजा चिरायू हो. So in 22nd verse we see, आणि 22 वर्षामध्ये विशेष करून आम्ही पाहतो Saul is around there only. आणि शाऊल तिथंच होता, जवळपासच होता. Before we saw that Samuel took oil and anointed him to be king over Israel. आणि आधी आम्ही पाहिलेलं आहे की शमूएलाने तेल घेऊन त्याला अभिषेक केलेला आहे राजा म्हणून. Now where is Saul? शाऊल कुठे आहे? 22nd verse. आणि 22व्या वचनामध्ये The Lord said he hath hid himself among the stuff. आणि मग देवाने त्याला सांगितलेलं की त्याने स्वतःला त्या सामाना सुमानामध्ये त्याने लपवून ठेवलेला आहे. Why? का? Dear people of God, when God chooses and appoints us, ज्यावेळेस देव आमची निवड करतो आणि आम्हाला स्थापित करतो, still we don't understand or know who we are in Christ Jesus. आणि तरीही आम्हाला समजत नाही, आम्हाला कळत नाही की आम्ही प्रभूमध्ये येशूमध्ये आम्ही कोण आहोत. So we try to run away from God, from His presence, from His calling. आणि मग बऱ्याचदा आम्ही देवापासून त्याच्या उपस्थितीपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, त्याच्या पाचारणापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. How was Saul? शाऊल कसा होता? He was a tall, healthy person. आणि तो अगदी सर्वात उंच आणि धष्टपुष्ट असा होता. But where is he? आणि तो कुठे होता? Maybe in the storeroom, hiding himself in the stuff. आणि मग सामान सुमानात म्हणजे तिथं आपण अडगळीचं सामान टाकतो, त्या अडगळीच्या कोलीमध्ये तो जाऊन लपून बसलेला होता. Because fear has gripped his heart. कारण भीतीनं त्याच्या हृदयावरती पकड घेतली. And in the previous day we have studied how the fear grips our heart and makes us failure and unsuccessful. आणि मग आधी आम्ही पाहिलेलं आहे की कसं भय आमच्या अंतःकरणावरती जकड निर्माण करतं आणि आमच्या जीवनामध्ये अपयश घेऊन येतं. God wonderfully one day He has taught me there are different 14 kinds of fears out there. आणि मग देवाने शिकवलेले आहे की 14 प्रकारचे भय आहेत. Many times we don't come front or we don't grow, we don't come up in the Lord because the fear has gripped us. आणि पुष्कळ वेळा आम्ही पुढे येत नाही, प्रभूमध्ये आम्ही वाढत नाही कारण की भय जे आहे
ते ना आमच्या मनावरती आमच्या विचारांच्या वरती पकड घेतलेली असते. And we read even the parable in New Testament that Jesus has shared, sowing the seed. आणि मग आम्ही तो दाखला देखील वाचलेला आहे. नव्या करारामध्ये जो दाखला आहे तिचे पेरणाऱ्याचा दाखला आहे. One man, he sows a seed, and if the seed falls on the roadside, आणि एका मनुष्यानं ते बी पेरण्यासाठी तो निघाला. तो जात असताना रस्त्यावरती काही बी पडले. some fell on the stony place, आणि मग काही जे आहे ते खडकाळ जमिनीवरती पडले. some fell in the thorny place, आणि काही जे काटेरी जमिनीमध्ये पडले. some fell in the good ground. आणि काही जे आहे ते सुपीक जमिनीमध्ये. But especially we see the place of stony where the seeds are fallen, or the place where the thorns are there. Both the trees, they dry, they die. विशेष करून आम्ही बघतो की जे खडकाळ जमिनीवरती मुरमाड जमिनीमध्ये पडलेले किंवा काटेरी जमिनीमध्ये पडलेले जे बी होते ते आले, पण ते थोड्याच दिवसांनी त्यांची सुकून गेले, ते खराब झाले. Because of the thorny place, they fell into the thorn. There are so many thorn trees, the other trees, they didn't allow them to grow, so that the seed died there. आणि मग कारण जे काटेरी जमिनीमध्ये पडले, कारण पुष्कळ काटेरी झुडपं तिथं होती, ते काट्याने त्याला वाढ पाहू दिली नाही आणि ते सुकून तिथंच गेले. The word of the Lord we have heard, we have received it in our life. आणि देवाचं वचन आम्ही ऐकलेलं आहे आणि आमच्या जीवनामध्ये त्याचा स्वीकार केलेला आहे. But there are so many thorns in our thoughts, in our mind, in our life. We think, and we don't grow. आणि पुष्कळशी काटे आमच्या विचारांमध्ये, आमच्या मनामध्ये, आमच्या जीवनामध्ये आजूबाजूला असतात आणि आम्ही त्यावरती विचार करतो, हा काटा, तो काटा, आणि मग आमची वाढ देवाच्या वचनामध्ये होते. Family problem, पारिवारिक समस्या, financial problem, आर्थिक समस्या, educational problem, शिक्षणाची समस्या, health problem, आरोग्याची समस्या, so many problems. आणि सगळ्या समस्या, सगळे काटे. Our business, our job problems, आणि आमचा व्यवसाय, आमची नोकरी, and all we see is the thorns. आणि आपण सगळीकडे बघतो सगळे काटे आम्हाला दिसतात. And poking our mind. आणि ते काटे आमच्या मनाला, आमच्या विचारांना टोचणी देत राहतात. That is not allowing that seed to take root and grow. आणि मग ती काटे त्या बियाला ते मूळ धरण्यासाठी परवानगी देत नाही, त्याला वाढू देत नाही. That's why Samuel said to Saul, when you have come here, don't worry about your past, what you have lost. आणि म्हणूनच शमूएलाने शाऊलाला म्हटलेले की ज्यावेळेस तू बाबा इथं आलेला आहेस, तू काय हरवलेस त्याची काळजी तू करू नकोस. Now when after that he tells him that your father has found his ass at the donkey, so don't worry about that. आणि नंतर त्याने त्याला हेही सांगितलं की तुझ्या बापाला ती गाढवं मिळालेली आहे, आता त्याची काळजी तू करू नकोस. And Samuel anoints the Saul to be king over his life. आणि त्याने त्याचा अभिषेक केला राजा म्हणून त्या इस्रायलावरती. And here we read in the 10th chapter, all the families and the tribes, the families are invited to come together. आणि मग इथं आपण 10व्या अध्यायामध्ये म्हणजे सगळ्यांचे कुळ आले, एक करून सगळ्यांना एकत्रित केलेलं आहे. Saul also is there. शाऊल पण तिथं आहे. But where is he? नंदपुत्र आहे. The question comes to us, where are we today? आता प्रश्न आम्हाला स्वतःला विचार की आज आम्ही कुठे आहोत. God has chosen us, we say. आपण म्हणतो आम्ही देवाने आम्हाला निवडलेला. We say God has appointed us. आपण म्हणतो देवाने आमची नियुक्ती केलेली आहे. Where are we today? आज आम्ही कुठे आहोत? Are we in the high place or hiding under the star? काय आम्ही त्या परमपवित्र उच्च स्थानामध्ये आहोत का त्या अडगळीच्या खोलीमध्ये स्वतःला लपवून ठेवलेला आहोत? We are too busy, we are too occupied. आम्ही खूप व्यस्त झालेलो आहोत आमच्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये. The question comes, where have you occupied yourself? आणि प्रश्न निर्माण होतो तुम्ही कुठं स्वतःला व्यस्त करून घेतलेला आहे? Jesus, when at the age of 12, आणि येशू ख्रिस्त ज्यावेळेस तो 12 वर्षाचा होता, all his family, all the relatives, they all went to Jerusalem to they went to Jerusalem.
आणि मग ते सगळे त्याचा परिवार आणि वंशातले सगळे नातलं यरुशलेममध्ये गेले होते नामनिशी करण्यासाठी पुन्हा. Yeah, today if you say census, we go for election. We go. That day is a holiday. You know that. All go to their places to vote. आजच्या काळामध्ये आम्ही बघूया की निवडणुकीच्या काळामध्ये सुट्टी असते, सुट्टी जाहीर करण्यात येते आणि प्रत्येक जण आपापल्या गावी जाऊन आपल्या मतदानाचा हक्क बजावतो. All are busy in their business. आणि प्रत्येक जण त्यांच्या कार्यामध्ये व्यस्त होतात. Some are busy in voting. काही लोक मत देण्यामध्ये बिझी होते. They are in the queue for hours. आणि मग तास ते रांगेमध्ये उभे आहेत. Some are busy before, since they have come home, so they are busy meeting all our relatives and friends. आणि काही कदाचित व्यस्त आहेत की पुष्कळ दिवसानंतर गावी आलेले आहेत, सगळ्या परिवारांना नातलांना भेटण्यामध्ये व्यस्त आहेत. Kaka, mama, uncle, auntie, all aji, aza, everybody, we have met them. सगळी पाहुणावळ येते, मग सगळ्यांना भेटायचं असतं. Some are busy shopping. आणि काही लोक आपल्यासाठी शॉपिंग करण्यामध्ये बिझी असतात. But where was Jesus? पण येशू He was in the house of God. तो देवाच्या मंदिरामध्ये होता. When mother and father came in search and they found him in the house of God, they asked him, the mother asked him, why have you behaved with us like this? आणि मग ज्यावेळेस आई वडील शोधत, कारण हरवलाय हे त्याच्या खूप उशिरा लक्षात येतं, ते शोधाशोध घेतात आणि ज्यावेळेस त्यांना तो सापडतो, आई त्याला विचारते, तू आमच्याशी असा का वागलास? According to the parents, he is a prodigal son. आणि मग आई वडिलांच्या मतानुसार तो उधळपुत्र होता. He is lost. तो हरवला. Where are you lost today? आज तुम्ही कुठे हरवलेले? Where are you today? आज तुम्ही कुठे आहात? Are you with the family, friends, in the world, in the busy? का तुम्ही परिवाराबरोबर, मित्रांच्या बरोबर जगामध्ये व्यस्त आहात? Or are you in the house of the Lord? का तुम्ही आज प्रभूच्या मंदिरामध्ये? Jesus answered to the parents, father and mother. आणि येशूने त्या आपल्या आई वडिलांना उत्तर दिलं. Do you not know that I should be in my father's house? तुम्हाला माहित ठाऊक नाही का की मी माझ्या बापाच्या घरात असावं? Do you have that seriousness to be in the house of the Lord? काय तुम्हाला त्या गोष्टीचं गांभीर्य आहे का की तुम्ही प्रभूच्या उपस्थितीमध्ये असलं पाहिजे? Dear people of God, before coming to the Lord, I was lost in the world. आणि माझ्या प्रियाने ज्यावेळेस मी प्रभूकडे येण्याच्या आधी मी जगामध्ये हरवून गेलो. But after I received the word of the Lord, I received the Lord in my life, I was lost in the presence of the Lord. ज्यावेळेस मी प्रभूचं वचन माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं, प्रभूला माझ्या जीवनामध्ये स्वीकारलं, मी प्रभूच्या वचनामध्ये हरवून गेलो. Day and night I wanted to be in the Lord, and that is my desire today also. आणि रात्रंदिवस माझी इच्छा असायची की मी प्रभूमध्ये मनन करत राहावं आणि आजही माझी तीच इच्छा आहे. Yesterday night I did show to her one of our pastor Abram Shekhar. He's in US now, and he's doing a global ministry, global ATM, global apostolic transformation mission. आणि मग काल रात्री त्यांनी मला पास्टर अब्राम शेखर यांच्याबद्दल सांगितलं, दाखवलं सुद्धा व्हिडिओ. आज ते जागतिक ह्याच्यावरती ते सेवा करत आहेत आणि ग्लोबल ATM ह्याच्याद्वारे म्हणजे सुवार्थिकतेचं कार्य ते करत आहेत. He is a senior pastor of our New Life Fellowship. आणि ते न्यू लाईफ फेलोशिपचे एक वयस्क पाळक होते. He only sent Pastor Shant Kumar as a missionary to the Miraj in 1980. आणि त्यांनीच पास्टर शांत कुमारला 1985 ला मिरजेमध्ये सेवेसाठी पाठवलं होतं. And in 93 when I left Miraj for the ministry said, I went to him and started doing my evangelistic work. ज्यावेळेस 93 ला मी मिरज सोडली तर मी त्यांच्याकडेच गेलो आणि त्यांच्याबरोबरच सुवार्तेची सेवा मी सुरू केली. I shared with him and I said, that is my desire to serve the Lord till the last breath of my life. आणि मग काल मी त्यांच्याशी बोललो आणि त्यांना म्हटलं हीच माझी इच्छा आहे की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रभूची सेवा करावी. What is your desire today? आज तुमची इच्छा काय आहे? Now many of us, we are in the Lord. God has anointed, God has appointed, God has chosen us. आणि आज आम्ही पुष्कळ जण आम्ही प्रभूमध्ये आहोत. देवाने आमची नियुक्ती केलेली आहे, देवाने आम्हाला अभिषेक केलेला आहे. But we are under somewhere in the stuff. आणि मग पण अजूनही कुठेतरी आम्ही अडगळीच्या खोलीमध्ये आम्ही स्वतःला दडवून ठेवलेला आहे. And thinking ourselves we are too busy doing something. आणि मग आम्ही स्वतःला विचार आपण स्वतःला समजून काढतोय नाही
But for what God has called you today? पण आज देवाने तुम्हाला कशासाठी To पाचारण be केले? at the desk in the stuff, or to be in the house of the Lord? काय त्या अडगळीच्या जागेमध्ये बसण्यासाठी, लपण्यासाठी का प्रभूच्या Do उपस्थितीमध्ये? you recognize that from where you have come? काय तुम्ही ओळखलेले आहे का की तुम्ही कुठून आलेला? You are from the tribe of the Benjamin, and you are from among all the tribes. God has chosen you to be the king over Israel. आणि तुम्ही त्या बेंजामीन वंशामधून आलेले आहात, जिथं तुम्हाला सगळे तुच्छ नसलेल्या बघत होते, पण त्या सर्वांच्या मध्ये देवाने तुमची निवड केली की तुम्हाला उच्च स्थानामध्ये बसवण्यासाठी. Dear people of God, माझ्या प्रियानो, are you taking serious about the call of God upon your life? काय तुम्ही गांभीर्याने जो पाचारण तुमच्या जीवनावरती आहे ते गांभीर्याने घेत आहात का? God, He never fails. आणि देव कधीच खोटं बोलत नाही. When He says, He does that. आणि जो आवेस तो ते बोलतो त्यावेळेस ते करतो. But do we respond to the voice of the Lord, the call of God upon our life? काय पण तुम्ही त्या देवाच्या आवाजाला तुम्ही प्रतिसाद देत आहात का? जे पाचारण तुमच्या जीवनावरती आहे त्याला तुम्ही प्रतिसाद देत आहात Lord का? said that He hath hid Himself. He is here, but He is hiding Himself in the stuff. आणि देवाने त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे की तो आहे, इथं आहे, पण तो अडगळीच्या जागेमध्ये जाऊन लपून बसलेला Dear आहे. people of God, God is giving you a chance again and again. माझ्या प्रियाने देव पुन्हा पुन्हा तुम्हाला संधी देतात. I tell you, I am doing not for anybody else, for to show somebody or because somebody is paying us, because we are doing it. I am doing it unto my Lord. आणि मला सांगू द्या तुम्हाला की मी हे सगळं जे काही करतो, मी कोणाला दाखवण्यासाठी मी करत नाही, कोणी मला ह्याच्याबद्दल मोबदला देते म्हणून मी करत नाहीये, तर जे मी करतो मी माझ्या देवासाठी करतो. And God is the rewarder of that. आणि मग देव नक्कीच त्याच्यासाठी आम्हाला पारितोषिक देत राहतो. What I am today is because of the Lord. The Lord has chosen me. I understand the call from where He has called me and chosen me. आणि कारण आज जे काही आम्ही आहे ते देवामुळे आहे, कारण देवाने माझी निवड केलेली आहे. मला माहिती आहे की देवाने मला कुठून आणलेलं आहे आणि आज मला कुठं उभं केलेलं आहे. And 24 verse we read that Samuel said unto all the people, Saul was brought from there, and Samuel said unto all the people, see ye him whom the Lord hath chosen, that there is none like him among all the people. And all the people shouted and said, God save the king. आणि आपण बघितलं की सगळ्या लोकांनी धावत जाऊन त्याला तिथून आणलेलं आहे. आणि ज्यावेळेस सगळ्यांच्या मध्ये तो उभा राहिला, सगळे लोक केवळ त्याच्या खांद्याला लागले. मग शमूएल त्या लोकांस म्हणाला की परमेश्वराने जास्त निवडली आहे, तुम्ही त्यास पाहत आहात ना? सर्व लोक त्याच्या बरोबरीचे कोणी नाही. सर्व लोकांनी म्हटले, राजा चिरायू हो. So second time the Saul was recognized as a king of Israel. आणि ही दुसऱ्यांदा झालेलं आहे की शौलाला त्या इस्रायलावरती राजा म्हणून घोषित करण्यात आलेला And आहे. the Spirit of the Lord is working in his life. In the chapter of 11 we see that आणि मग 11व्या अध्यायामध्ये आपण पाहिलेले की देवाचा आत्मा त्याच्यामध्ये कार्य करायला लागला. Samuel tells to Saul to prepare yourself and go and have war against Ammonites. आणि मग शमूएलाने शौलास सांगितलं की स्वतःची तयारी कर आणि अमोनी वंशाबरोबर जाऊन युद्धास उभा राहा. So verse 12 onwards till 15 we read now and we will understand. And the people said, 1 Samuel chapter 11 verse 12 to 15. And the people said unto Samuel, who is he that said, shall Saul reign over us? Bring a man that we may put them to death. And Saul said, there shall not a man be put to death this day, for today the Lord hath wrought salvation in Israel. Then said Samuel to the people, come, let us go to Gilgal and renew the kingdom there. And all the people went to Gilgal, and there they made Saul king before the Lord in Gilgal. And there they sacrifices of peace offering before the Lord. And there Saul and all the men of Israel rejoiced greatly. मग लोकांनी शमूएलास विचारले, हा शौल आमच्यावर राज्य करणार काय? असे जे म्हणाले ते कोणते लोक? त्यास बाहेर काढा, म्हणजे आम्ही त्यास मारून टाकू.
शाऊल म्हणाला, आज कोणीही मनुष्याचा वध करावयाचा नाही, कारण आज परमेश्वराने इस्रायलाचा उद्धार केला आहे. मग शमूएल लोकास म्हणाला, चला आपण गिलगालास जाऊ व तेथे राज्याची पुनर्स्थापना करू. तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शाऊलास राजा केले. तेथे त्यांनी परमेश्वरास शांतार्पणाचे यज्ञ केले व शाऊल व इस्रायल लोक यांनी तेथे मोठा उत्सव केला. Dear people of God, माझ्या प्रियानो, when God chooses you and anoints you with His Spirit, आणि ज्यावेळेस देव तुमची निवड करतो आणि त्याच्या आत्म्याने तुम्हाला अभिषेक करतो, when you decide to follow the Lord wholeheartedly, आणि ज्यावेळेस तुम्ही संपूर्ण अंतःकरणाने देवाला अनुसरण्याचा निश्चय घेता, there may be people around you. कदाचित लोक तुमच्या आजूबाजूला असतील. They will mock at you. आणि ते कदाचित तुमची थट्टा करतील. I remember मला आठवतं in 85 I came to the Lord. आणि 85 ला मी प्रभूमध्ये आलो. I come from this main CNI church. आणि हा मुख्य जे CNI चर्च आहे तिथूनच मी आलेलो आहे. I don't judge or criticize them. आणि मी काय त्यांचा न्याय किंवा त्यांच्यावरती टीका करत नाही. But in that open gospel meeting which was held through New Life Fellowship, in that meeting I gave my life to the Lord. आणि मग ती जी सभा भरली होती, सुवार्तेची सभा, त्या सभेमध्ये जे न्यू लाईफची स्थापनेसाठी भरली होती, त्यामध्ये मी आपलं जीवन प्रभूला दिलं. So and I gave my life to the Lord and I decided to follow Jesus. आणि मी ठरवलं की मी येशूला अनुसरणार आहे. So I was a member of this church. Of course, I never took any confirmation or anything, but I left that and started going to the New Life Fellowship church. आणि मी ह्या चर्चचा सभासद होतो. मी काही दृढीकरण वगैरे माझं काही केलेलं नव्हतं, पण मी ते सोडलं आणि मी न्यू लाईफला जायला लागलो. As I started growing regularly, people came to know that now I have started left the church, not coming to this church and going to that church. आणि मग जसं मी सातत्याने तिथे जायला लागलो, माझी वाढवायला लोकांना समजायला लागलं की मी आता तिथं येते तर ह्या चर्चला मी ह्या मंडळीला जात आहे. I don't want to take the name, but still I remember those words. आणि मग काही नाव इथं कोणाचं देणार नाहीये, पण ते शब्द मात्र मला अजूनही आठवतात. The person who spoke to me, he was thinking about himself that he's too wise and he comes also from spiritual family background. आणि ज्या व्यक्तीनं माझ्याशी बोललं त्या व्यक्तीला असं वाटत होतं की खूप हुशार आहेत आणि त्यांचं एक चांगलं आत्मिक पार्श्वभूमीतून ते आलेले होते. Later he was in the ministry. From here he went to some other places, and later recently I came to know with a tragedy he finished his life. He had a lot of tragedy in his life. आणि नंतर ते सेवेसाठी दुसरीकडे गेले. नंतर मला खूपच आता कळालं की खूप त्रासामध्ये आणि त्याच्यामध्ये त्याचं जीवन संपलेलं आहे. That person said unto me, त्या व्यक्तीने मला म्हटलं, my spiritual father's name is Shant Kumar. आणि माझे जे आत्मिक पिता आहेत त्यांचं नाव शांत कुमार आहे. So he used to ask me in a mockery way, like to make fun of me. Where is your Shant? Where is your Shant? How is he? आणि मग माझी थट्टा करत मला चिडवत त्यांनी अशा प्रकारे तुझा शांत कुठा कसा आहे अशा प्रकारे मला प्रश्न केले. No doubt he was Shant Kumar is very short, and if you look at him you will say, this boy, there are a lot of stories are there I can tell you. आणि पासून शांत कुमारला तुम्ही जर ज्यांनी पाहिलं असेल त्याला माहिती असेल, पण त्यांची उंची खूप कमी आहे आणि खूप शांत, नावाप्रमाणे शांतपणे बोलतात, गांभीर्याने बोलतात. जर त्यांना बघितलं तर असं आपल्याला वाटणार की अरे ह्या व्यक्तीने इतकं मोठं कार्य केलेलं. And in this Gandhi Chowk only, we had a church minibus. आणि मग या गांधी चौकमध्येच आमच्याकडे एक छोटी बस, मिनी बस होती चर्चची. Baba gave us for the ministry, so he was also driving. He comes from mechanical background. आणि मग ते सुद्धा गाडी चालवायचे, मेकॅनिकल बॅकग्राऊंड त्यांचं होतं. So initially he used to drive the vehicle. आणि सुरुवातीला ते गाडी चालवायचे. People used to wonder, we see the vehicle but we don't see driver. आणि लोक आश्चर्यचकित करायचे, अरे गाडी दिसते पण ड्रायव्हर दिसत नाही. Because so short that seat, that seat height was like this tall. Below that he was sitting, he couldn't recognize that there is somebody sitting on the seat. आणि त्याच्या उंची कमी असल्यामुळे लोकांच्या लक्षात येत नसायचं की कोणतरी ड्रायव्हिंग
ड्रायव्हर पण आहे गाडी He चालवतो. used to get close and he used to sit like this and he used to drive it with you. आणि मग ती मोठी गाडी चालवण्यासाठी त्यांनी उशीच्या खाली घेऊन आणि मग कसं तरी बसून गाडी चालवायची. He was a dedicated man to the Lord. आणि ते देवाला समर्पित अशी व्यक्ती होती. He was a man of prayer and man of word of the Lord. आणि मग ते प्रार्थनेची व्यक्ती होते, वचनाचं अनुसरण करणारे व्यक्ती. And he produced a lot of people and they become a ministry people, missionaries in the Lord. आणि पुष्कळशा लोकांना त्यांनी सुवार्ता सांगितली आणि आज ते लोक सेवेसाठी उभा आहेत. So what I'm trying to say now, here third thing we read that Samuel now told to go and fight against the Ammonite. आणि मग काय म्हणून तुम्हाला सांगायचा प्रयत्न करत आहे की इथं शमूएलाने सांगितलं शाऊलाला की अमोनियनच्या बरोबर जाऊन युद्ध कर. Well, this man will fight her. This one, who is he? आणि मग लोक त्याची थट्टा करे, हा राजा करणार कोण आहे काय, हा युद्ध करणार कोण आहे ते? Oh, he's going to save us. आणि कोण सुधारण करणार? People mocked at him. आणि लोकांनी त्याची थट्टा केली. So after he won the battle, he defeated Ammonites and he came back. आणि मग ते युद्ध जिंकल्यानंतर तो परत आला. And then that's what we read there. And the people said unto Samuel, who is this? Who is it that said, shall Saul reign for us? Bring the men that we may put them to death. आणि मग लोकांनी शमूएलास म्हटले की ज्या कोणी लोकांनी शाऊलाची थट्टा केली होती की हा आमच्यावर राज्य करणार काय, त्या लोकांना आणा आम्ही त्याचा वध करू. But to see the response, the reply from Saul. पण शाऊलाचा प्रतिसाद त्याला पहा. And Saul said, there shall not a man be put to death this day, for today the Lord hath worked salvation in his life. शाऊल त्यांना म्हणतो की आज कोणीही मनुष्याचा वध करणार नाही, कारण परमेश्वराने आज इस्रायलाचा उद्धार केलेला. Then said Samuel to the people, आणि मग शमूएल लोकांस म्हणाला, come let us go to the Gilgal and renew the kingdom there. आणि मग ते म्हणाले की चला गिलास जाऊया आणि तिथं परमेश्वरासमोर पुन्हा आपण राज्याची स्थापना करूया. And then all the people went to Gilgal. आणि सगळे लोक जे आहेत ते गिलास गेले. Are dear people of God, have you come to the place of Gilgal? आणि माझ्या प्रियानं काय तुम्ही त्या गिलास या ठिकाणी आला होता? Gilgal is a place known, the meaning of that is rolled away. Past, we are out of that. आपण त्याच्या बाहेर म्हणजे त्या मी सांगतो पुढे I will explain. ओके, गिलास या जागेचं नाव आहे की ज्याच्या आम्ही बाहेर आहोत. Means actually there is a English hymn is there, rolled away, all my sins are rolled away. गुंडाळून ठेवले असं आम्ही म्हणतो की सगळे पाप जे आहेत ते गुंडाळून ठेवलेले आहेत. म्हणजे माझे जे पाप होते सर्व येशू ख्रिस्ताने घेतलेले आहेत, ते रोल्ड अवे, माझ्यापासून म्हणजे ते दूर केलेले आहेत, मुक्त झालेले आहेत. दॅट इज द मीनिंग ऑफ दॅट गिल्गल, द रोल्ड अवे. आणि त्याचा अर्थ असा होतो की समजा एखादं उदाहरण देऊन सांगते मी, एखादं कोण आपल्या घरी येणार असेल तर आपण एखादी चटई आणतो, तोंडमध्ये गेल्यानंतर आपण लगेच ती गुंडाळून बाजूला ठेवतो. म्हणजे ती गुंडाळून बाजूला. तर आमच्या जीवनामध्ये ज्यावेळेस सैतान आहे तर त्याचे पाप आमच्या जीवनामध्ये अंथरून ठेवलेले आहेत. ज्यावेळेस परमेश्वर येतो ते अंथरलेले सगळे पाप गुंडाळून बाजूला टाकतो. When we come to Gilgal, ज्यावेळेस आम्ही गिलास या ठिकाणी येतो, God rolls away our distress. आणि आमचं जे निराशा जे आहे, आमचे सगळे जे तुच्छपण आहे तो परमेश्वर आमच्याकडून काढून टाकतो. And God says you can start over again. आणि परमेश्वर म्हणतो की तू पुन्हा राणी मार. No more shame. तुला आता लाज नाही वाटणार, तुला तुझ्यावर कोणी हसणार नाही, No more stigma. आणि कोण शिक्का मारणार नाही, तू असाच आहेस तसंच आहेस, कलंक नसणार आहे, No insult. कोणी तुझा अपमान करणार नाही. Where Saul came from? शाऊल कुठून आला? He came from the tribe of Benjamin, the least among all the tribes. आणि तो त्या बेंजामिन वंशामधून आला होता, जे सगळ्यात लहान असं कुळ होतं. But God brought him from there to the place of Gilgal. आणि मग देवाने तिथून त्याला त्या गिलास या ठिकाणापर्यंत आणलं होतं. And means he rolled away all his distress, all his problems. No more stigma, no more shame, no more insult in your life now. आणि देवाने त्याच्या जीवनामधल्या सर्व समस्या त्यानं गुंडाळून ठेवल्या होत्या. त्याच्या जीवनामध्ये असलेले सगळे कलंकित
खालच्या कुळामधलं आहे, खालच्या जातीचं आहे, जे काही आपल्या भाषेमध्ये आपण बोललो, तर त्या सगळ्या गोष्टी त्यांना गुंडाळून ठेवल्या. तरी आता कुठलाही कलंक त्याच्यावरती आज No नव्हता. more you'll be in stigma. No more you'll be in shame now. आणि आता तुला अपमान कोण करणार नाही, तुला लज्जा बाळगायची गरज नाहीये. You know, David says in Psalm that he is mine. I love that. That's also a song. My glory and the lifter of my head. आणि दावी जो स्तोत्र त्या म्हणतो की मला स्थापन करणारा आणि माझ्या मस्तक उंचावणारा. Means we walk in a shame, you know. Oh, I am poor, you know. Poor people mock at us, and we walk in a very shameful life. आणि ज्यावेळेस आमच्यामध्ये ती अपमानाची भावना असते, तो कलंक आमच्यावरती असतो, त्यावेळेस आपल्याला नेहमी आम्ही खाली मान घालून आमचे खांदे खाली लावून आम्ही चालत असतो. आम्हाला त्याची शरम वाटते की सगळे लोक माझ्याकडे तुच्छ नजरेने बघतात, सगळे माझी चेष्टा करत आहेत, आणि मी खाली मान घालून जात असतो. But God is calling us to come to Gilgal. आणि देव आज आम्हाला गिलास या ठिकाणी बोलवत आहे. Why? का? Again, he is anointed before the Lord, it says. आणि इथं सांगितले की पुन्हा देवासमक्ष त्याचा अभिषेक करण्यात आला. Third time we see that Saul is being anointed as a king before the Lord in Gilgal, and they sacrifices of peace offering before the Lord, and there Saul, all the people of Israel rejoiced greatly. आणि मग तिथं तिसऱ्यांदा शौलाचा अभिषेक करण्यात आला आणि सर्व लोकांनी शांतार्पण तिथं अर्पण केले आणि शौलाचाही सर्वांनी मोठा उत्सव केला. Dear people of God, माझ्या प्रिय, we should never forget from where we came from. आणि आम्ही कधीच हे विसरता कामा नये की आम्ही कुठून आलेलो आहोत. We should never forget what the Lord has done in our life. आणि कधी विसरता कामा नये की देवाने आमच्यासाठी काय केलेलं आहे. Turn with me to 1 Peter chapter 2. पहिले पेत्र याचा दुसरा अध्यायाकडे मी जाऊया. 1 Peter chapter 2 verse 9 and 10. पहिले पेत्र याचा दुसरा अध्याय 9 आणि 10 वचन. First we'll read 10 and then we'll come to 9. 1 Peter chapter 2 verse 10, then we'll read 9 again. Which in time past were not a people, but are now the people of God, which have not obtained mercy, but now have obtained mercy. ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, आता तर देवाचे लोक आहात. तुम्हास दया मिळाली नव्हती, आता तर दया मिळाली आहे. Who were we? आम्ही कोण होतो? We are not people of God. आम्ही देवाचे लोक. We were people of the world. आम्ही जगाचे लोक. We were rejected. आमचा नाकारलेले असे. We were despised. आम्हाला तुच्छ लेखलेलं. We were hated. आमचा द्वेष करण्यात आलेला. But now it says, now we are the people of God. पण इथं वचन सांगते की आता तुम्ही देवाचे लोक आहात. We have not obtained mercy, but now we have obtained mercy from the Lord. आणि तुमच्यावर दया करण्यात आली नव्हती आधी. तुमच्यावर कोणीच दया केली नाही, पण आज तुमच्यावर देवाने दया केलेली आहे. And the 9th verse says, but ye are a chosen generation, a royal priesthood, and a holy nation, a peculiar people, that ye should show forth the praises of him who hath called you out of darkness into the marvelous light. पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहात, ह्यासाठी की ज्यांनी तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावे. But today God has chosen us and appointed us. पण आज देवाने आम्हाला निवडलेलं आहे आणि आमची नियुक्ती केलेली आहे. We are a chosen generation of the Lord. आणि आम्ही देवाचे निवडलेले लोक आहोत. God has made us a royal priesthood. आणि देवाने आज आम्हाला राष्ट्रीय याजकगण बनवलेला आहे. God says we are a holy nation of God. आणि देवाचं वचन सांगते की आम्ही पवित्र राष्ट्र आहोत. We are a peculiar, a special, God's own chosen people. आणि आम्ही देवाचे स्वतःचे लोक आहोत. That we should show forth the praises of him who have called you and me out of the darkness into the marvelous light. आणि कशासाठी देवाने आमची नियुक्ती केलेली की ज्यांना आम्हाला अंधारातून आणलं, त्याचा प्रकाश आम्ही इतरांच्यावरती पाडावा. Dear people of God, माझ्या प्रियांनो, know this, understand this, for what God has called us. आणि हे
समजून घ्या, लक्षात घ्या की का देवाने आम्हाला बोलवलेलं आहे, कशासाठी आम्हाला बोलवलेलं आहे. Psalm 30, you turn to Psalm 30 verse 11. Psalm 30 chapter verse 11. स्तोत्र 13 याचा 11 वचन. 30 and verse 11. Thou hast turned for me my mourning into dancing. Thou hast put up my sackcloth and girded me with gladness. तू माझा विलाप दूर करून मला नाचावयास लावले आहेस. तू माझे गोंतार काढून मला हर्षरूपी वस्त्र नेसवली आहेस. Now I tell you this, that David is saying that thou hast turned my mourning into dancing. आणि मग इथे दावीद तिथे सांगत आहे की माझा विलाप दूर करून तू मला नाचायला लावलेला आहे. In my family to God has turned our mourning into dancing. आणि माझ्या परिवारामध्ये देवानं माझी जे विलाप होता किंवा आमचे जे विलाप होते ते काढून आम्हाला नाचावयास लावलेला. And he has put on our sackcloth and girded us with his आणि gladness. त्याची बोलतात जे आमचे होते दुःखाची वस्त्र जे नेसलेले होते ते काढून त्यांना हर्षरूपी वस्त्र आम्हाला We नेसले. are grateful to God. We rejoice in the Lord. आणि आम्ही देवाला त्यामध्ये आभारी आहोत आणि देवामध्ये आनंद करत आहोत. That is what God does in our life. आणि हे देवाला आमच्यासाठी केलेलं आहे. Why we are grateful to God? आणि का आम्ही देवाचे आभार मानत आहोत? Because we have not forgotten that how and from where we were and God has chosen us. कारण आम्ही विसरलेलो नाहीये की कुठून आणि कसं देवाने आम्हाला निवडलेला. Turn to Psalm 40 आणि स्तोत्र 40 कडे आपण जाऊया and verses 1 to 4. आणि 1 ते 4 वचन. I waited patiently for the Lord, and he inclined unto me and heard my cry. He brought me up also out of the horrible pit, come out of the miry clay, and set my feet upon a rock, and established my goings. And he hath put a new song in my mouth, even praise unto our God. Many shall see it and fear, and shall trust in the Lord. Blessed is that man that maketh the Lord his trust, and respecteth not the proud, nor such a turn aside to lies. मी धीर धरून परमेश्वराची वाट पाहिली, तेव्हा त्याने माझ्याकडे वळून माझा धावा ऐकला. नाशाच्या खाचेतून दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले. माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. त्याने माझ्या मुखात नवे गीत आमच्या देवाचे स्तोत्र घातले. हे पाहून पुष्कळ लोक भय धरतील व परमेश्वरावर भाव ठेवतील. जो पुरुष परमेश्वराला आपला भाव विषय करतो आणि गर्विष्ठांच्या व असत्याकडे प्रवृत्ती असलेल्यांच्या वाऱ्यात उभा राहत नाही, तो धन्य. Yesterday only I was watching a short film on Facebook. आणि कालच मी शॉर्ट फिल्म फेसबुकवरती पाहत होतो. Abroad the penguin. आणि मग ते पेंग्विन वरती होती. Actually, one penguin was stuck in that like mud, like of oily, full of oily in the body. आणि एक पेंग्विन जे आहे ते एका चिखलामध्ये थोडंसं रुतलेलं होतं आणि सगळं त्याच्या शरीरावरती ते ऑइल लागलेलं, तेल लागलेलं होतं. And because of that oil, it could not do anything, and it was stuck in that, and it was going to die in that oil. आणि मग त्या तेलामुळे ते काहीच करू शकत नव्हतं आणि ते त्याच्यामध्ये अडकलं, त्याच्यातच मरणार होतं. So one old man sees him, and he brings him out of that, and he cleans and he washes him. आणि मग एका वृद्ध मनुष्याने ते पाहिलं, त्याने त्याला बाहेर काढलं, त्याला स्वच्छ केलं, धुतलं. And he keeps that penguin stays in his house for a while, long time. आणि मग ते त्या वृद्ध व्यक्तीच्या घरामध्ये पेंग्विन ते बऱ्याच काळ ते राहिलं. So then finally this old man thought, like, this is not his life. He should go back to the sea and live his life. आणि मग त्या शेवटी त्या वृद्ध व्यक्तीला वाटलं की अरे हे काय पेंग्विनचं जीवन नाहीये, त्याला त्याच्या समुद्रामध्ये जाऊ दे, त्याला जीवन त्याच्या साथीदारांच्या बरोबर जगू. So to make him, when he brought him out of that clay, that he was weak, and then he fed him fresh fish and everything and made him good, healthy. आणि ज्यावेळेस त्याला त्या दलदलीतून बाहेर काढलं होतं त्यावेळेस खूप अशक्त होतं
नंतर त्याने त्याची काळजी घेतली, त्याला चांगले चांगले मासे खायला घातले, चांगलं दुष्टपुष्ट केलं. So finally he thought that he should leave there, so he takes him to the sea and leaves him in the sea. आणि मग शेवटी त्याने त्या समुद्रावर त्याला घेऊन गेला आणि त्या समुद्रावरती त्याला सोडून दिलं. So that penguin also, what naturally it was happy and it went into the water. आणि मग नक्कीच ते पेंग्विन सुद्धा साहजिक आहे की खूप आनंदी झाला आणि त्या पाण्यामध्ये गेलं. So then he waited for a while and the old man came back to home. आणि थोडा वेळ त्या मनुष्याने त्याची तिथं वाट पाहिली आणि मग परत घरी आला. And after a few months, आणि काही महिन्यानंतर he was surprised, this old man was surprised that penguin is back to see him. आणि मग ते पेंग्विन परत त्याला बघण्यासाठी भेटण्यासाठी परत आलेलं, त्याला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. And it not just happened for once. आणि फक्त ते एकदाच झालं. Every year it is to come to see him, be with him for months, and then it is to go back. आणि मग प्रत्येक वर्षी ते पेंग्विन त्या मनुष्याकडे, त्या वृद्ध मनुष्याकडे यायचं, त्याला भेटायचं, काही दिवस त्याच्यासोबत राहायचं आणि मग परत जायचं. Dear people of God, अशा क्रिया. the penguin's place was not that place where he was stuck. आणि मग त्या पेंग्विनची जागा ती नव्हती जिथं त्याला अडकून They राहिलं. were showing the map. आणि मग तिथं ते नकाशा दाखवलेला आहे. You know, all the way to see this man, this penguin was so grateful to that man that he saved his life. So every year it used to come to see him, spend time with him for months, and go back, travel back to his own place. आणि मग ते प्रत्येक त्या जो पेंग्विन आहे त्याच्याबद्दल इतका कृतज्ञ होता की त्यानं आपलं जीवन त्या माणसानं वाचवलेलं आहे म्हणून प्रत्येक वर्षी तो त्याला भेटायला यायचा. काही महिने तो त्याच्या बरोबर राहायचा आणि मग पुन्हा आपल्या You should have seen that, you know, if it is there, I will show you. You know, that penguin and the man, they are so much fallen in love with each other. आणि मग तुम्ही माझ्याकडे असेल तर नक्कीच मी तुम्हाला दाखवतो की पेंग्विन आणि तो मनुष्य इतकं एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले. The way penguin comes and stands to give kiss to him, and you know, the way it plays with him is so happy to come and see him back. आणि तो पेंग्विनच्या पद्धतीने यायचा आणि त्याला भेटायचा, त्याच्या नाकाने त्याला हे करून त्याला पप्पी देण्याचा प्रयत्न करायचा आणि खूप चांगला वेळ ते एकमेकांच्या बरोबर. So second verse we read that he brought me up also out of the horrible pit, out of the miry clay, and set my feet upon a rock. आणि मग दुसऱ्या वचनामध्ये ते सांगते की नाशाच्या खाचेतून, दलदलीच्या चिखलातून त्याने मला वर काढले, माझे पाय खडकावर ठेवले आणि माझी पावले स्थिर केली. How are we grateful to the Lord? आणि आम्ही किती देवाबद्दल कृतज्ञ आहोत. From where we are brought out of the miry clay, do we really have that feelings in your heart that we are grateful to the Lord that He has brought us out of that miry clay? ज्या नाशाच्या खाचेतून, ज्या दलदलीच्या ह्याच्यामध्ये आम्ही पडलो होतो, त्याच्यामधून देवानं आम्हाला बाहेर काढलं, ह्याबद्दल काय आम्ही देवाला कृतज्ञता दाखवतो. Those who will understand that I am being brought out of that horrible pit only will be serious in their life to walk with the Lord. आणि जे स्वतःला हे समजून घेतात की मला त्या भयानक अशा दलदलीमधून, त्या खाचीमधून मला देवानं बाहेर काढलेलं आहे, जे समजतात तेच लोक देवाबद्दल गांभीर्याने